नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सकाळची आवरावर झालेली आहे माझी. पार्थचा टिफिन वगैरे बनवून झाला. आज पार्थला डोसा दिला होता आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी केली. तर आज मीराच्या बाबांना सुट्टी असते, त्याच्यामुळे आज स्वयंपाक अगदी साधा सिंपलच केला होता, कारण सकाळचा नाश्ता आम्ही पोटभर केला होता. डोसे पण बनवले होते आणि त्याच्यानंतर गव्हाचा चीक होता, तर तो पण कधी कधी नाश्त्याला बनवते मी. तर तोही आज बनवला होता, त्यामुळे नाश्ता अगदी पोटभरच झाला होता. तर मी भात, शेवग्याची शेंग बनवली होती. तर भातासाठी मी तूप जे बनवले होतं, तर त्याची जी खाली बेरी राहिली होती, तर त्याच्यामध्ये मी पाणी टाकून उकळवून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं तूप असतं आणि त्याच्यामध्ये मी भात शिजवून घेणार आहे आणि भरपूर असा पसारा पडला आहे. तर मी शेगडीवर भात शिजण्यासाठी ठेवला आहे आणि शेवग्याची शेंग पण शिजत आली आहे. तर त्याच्यावरच मी शेवग्याच्या शेंगाची कढई आहे, तर ती दुसऱ्या गॅसवर मी ठेवली आहे आणि त्या गॅसवर मी आता फोडणीची तयारी करते आहे, कारण मी बनवली आज कैरीची डाळ किंवा डाळ कैरी. तर डाळ आहे हरभऱ्याची, तर ती रात्रभर भिजत ठेवली होती आणि ती त्याच्यामध्ये कैरीच्या फोडी, त्याच्यानंतर हिरवी मिरची, थोडंसं लसूण, तर हे सर्व वाटून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यावर फोडणी दिली आहे. तेल ॲड केलं. तेल छान गरम झालं की जिरं मोहरी टाकलं, हिंग टाकलं थोडंसं आणि त्याची वरून फोडणी दिली. अतिशय छान चटपटीत, थोडीशी तिखट अशी ही डाळ लागते. जर आंबट असेल तर थोडंसं गूळ किंवा साखर टाकली तरी पण चालेल. तर अशी ही कैरीची डाळ आहे, तर ती तयार आहे. चवीला तर इतकी छान लागते आणि उन्हाळ्यामध्ये कैऱ्या भरपूर येतात बाजारात आणि तोंडी लावण्यासाठी काही वेगळा पदार्थ बनवायचा असेल तर अशी कैरीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर ऑलमोस्ट सगळं स्वयंपाक झाला आहे आणि आता मी जेवण घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही, छान असा गरमागरम तुपातला भात आहे, त्याच्यानंतर शेवग्याची शेंग आणि तोंडी लावण्यासाठी थोडीशी कैरी, डाळ कैरी, असा छान असा शॉर्टकट मेनू बनवला आहे मी. खूप जास्त भूक नसल्यामुळे असा शॉर्टकट मेनू बनवला आहे मी. तर आमचं जेवण वगैरे सगळं आवरलं. पार्थही आला होता. पार्थ आल्यानंतर आम्ही जेवून घेतलं सगळ्यांनी. जेवण वगैरे आवरलं की भांडी होती ती घासायची, तर ती पण स्वच्छ केली, कारण मला किचन ओटा पण स्वच्छ करून त्याच्यानंतर मला आज लिस्ट करायची होती. डीमार्टला जायचं होतं. घरातला किराणा जो आहे तर तो संपला आहे, त्याची लिस्ट बनवायची होती. तर त्यासाठी मी सगळं आवरून तर घेतलं आणि पार्थ होता. पार्थची पण फार हेल्प असते कधी कधी. दीदी नसली तरी पार्थ पण आता सध्या हेल्प करायला सुरुवात केली आहे त्याने. थोडी थोडी त्याच्या जोगी जी कामं असतील तर ती थोडीशी करतो हेल्प. त्यालाही आवडतं काही ना काहीतरी नवीन रेसिपी बनवत असेल तर थोडीशी हेल्प करायला. आता भांडी वगैरे सगळे आवरून झाली, तर हे रॅकमध्ये मांडायचं काम तेवढं पार्थने केलं होतं. आणि कारण भांडी वगैरे आवरली की त्यानंतर त्याला मिल्कशेक प्यायचा होता. तर ही सर्व जी कामं आहेत तर ती सकाळची आवरून झाली आणि त्याच्यानंतर मी पहिल्यांदा तर किचन ओटा वगैरे क्लीन केला, फरशी वगैरे झाली आणि मग नंतर मी मिल्कशेक बनवला होता, कारण नुकतंच जेवण झालं होतं. जेवण झाल्या लगेचच असं काही खायची इच्छा होत नाही. तर बाकीची सगळी आवरावर केली आणि त्याच्यानंतर मी मिल्कशेक बनवून घेतला होता. अगदी सिंपल पद्धतीने मिल्कशेक पण बनवलं होतं मी. खूप जास्त दूध आटवणे वगैरे, गॅसचा बिलकुलही वापर न करता ही मी रेसिपी बनवली होती. तर भांडी वगैरे तर आवरून झाली. तर मिल्कशेक बनवताना मी दूध आहे, तर दुधाच्या पिशव्या मी आधी फ्रीझरमध्ये ठेवल्या होत्या बर्फ होण्यासाठी आणि त्याच्यानंतर बाहेर काढल्यानंतर तो जो दुधाचा बर्फ झाला होता, तर तो चमच्याने वगैरे तो फोडून घेतला आणि त्याच्यामध्येच मी फ्लेवर वगैरे वेगवेगळे ॲड करून ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलं होतं. असा सिंपल असं एक मिल्कशेकची रेसिपी बनवली होती. तर भांडी वगैरे तर आवरून झाली माझी. आता किचन ओटा, कारण किचन ओटा संध्याकाळचा जो वेळ असतो त्यावेळेसच मी स्वच्छ धुवून घेते पूर्णपणे बऱ्यापैकी वेळेला. नाहीतर असं दुपारच्या वेळेला तर असंच ओल्या कपड्याने वगैरे पुसून घेते. तर दुधाची पिशवी आहे, तर ती मी काढून ठेवली. बर्फच झालेला आहे त्याचा. आणि हे जे आहे हे पप्पांनी आणले होते माझ्या, चेरी, ग्राउंड चेरी म्हणतात किंवा गावरान चेरी असतात ते म्हणतात. तर याचं मला लोणचं पण बनवायचं होतं, चटणी, अशा वेगवेगळ्या रेसिपीज बनवून बघायच्या होत्या. तर त्या आणल्या होत्या, तर त्या मी काढून ठेवल्या, एका परातीमध्ये मोकळ्या करून ठेवल्या. आणि त्यानंतर हे जे मिल्कशेक आहेत
तर ते बनवले होते मी वेगवेगळे 5 फ्लेवर. पिस्ता, मँगो, पायनॅपल, रोज फ्लेवरचा आणि बटरस्कॉच असे वेगवेगळे फ्लेवर्सचे मिल्कशेक बनवले होते. अगदी झटपट होतात आणि दूध जर आपण फ्रीझरला ठेवलं असेल तर त्याचा जो बर्फ असतो तर त्याच्यामध्ये थोडं फ्लेवर आणि साखर जर आवश्यक असेल तर किंवा क्रश असेल तर साखर तर नाही लागत. तर ते ॲड करून मिक्सरला फिरवलं तर अगदी दाटसर असा मिल्कशेक होतो. आणि ते सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही DMartला गेलो होतो. तर बाकीची सगळी खरेदी तर झाली. तर मला आता वेगवेगळ्या रेसिपीज कराव्या लागतात. त्यासाठी मला काचेचे वेगवेगळे ग्लास बघायचे होते. घरी तर 2 डिझाईनचे होते. तर त्यातले काही फुटले होते. त्यामुळे वेगवेगळे असे कोणी आलं तर सरबत द्यायला पण नको वाटतात. तर त्यासाठी मी एक सेट घेतला. सिंपलच आहे. खूप जास्त डिझाईनवाला नाही घेतलं कारण रेसिपी केली तर त्याच्यामध्ये त्याचं रेसिपी एवढे व्यवस्थित क्लिअर नाही दिसत. तर त्यामुळे मी प्लेन असे डिझाईनचे जे ग्लास आहेत तर ते घेतले होते. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं सामान घेऊन घरी आलो. आणि आल्यानंतर ना सगळं सामान मिक्स असतं. तर आल्यानंतर मी सगळं सेपरेट केलं कारण सगळं एकत्र झालं होतं. आणि मला सगळे डबे वगैरे घासायचे होते सामान भरण्यापूर्वी. आणि आत्ता काही ते जमणार नव्हतं. तर त्यामुळे काय होईल, साबणाचे जे आहेत ते सगळे मिक्स झालेले आहेत सगळ्या पिशव्यांमध्ये आणि साबणाचा वास बाकीच्या पदार्थांना लागू नये म्हणून मी सगळं सेपरेट करून साबण वेगळे करून आणि डेअरी प्रोडक्ट वगैरे काय असतील तर ते फ्रीजला ठेवून घेतले. आणि असा होता एक छोटासा व्लॉग. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ ॲट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.